नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे पापडचा खुडा। इथे मी 5 ते 6 पापड घेतलेले आहे। येथे मी सर्व पापड एक एक करून दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घेणार आहे। मी सर्व पापड भाजून घेतलेले आहे। एका प्लेटमध्ये सर्व पापड घेऊन बारीक चुरा करून घेऊया। हे सर्व पापड हाताने चुरा करून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये याला घालून बारीक जास्त होईल, त्यामुळे मिक्सरमध्ये घालायचे नाही। हाताने जेवढे होईल तेवढं छानपैकी याला बारीक करून घ्यायचे आहे। आता मी पॅनमध्ये तेल घालत आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण पापडचा चुरा घालूया। त्यानंतर लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे छानपैकी मिक्स करून घेऊया। हा मिक्स झाल्यानंतर हा खुडा आपण 15 ते 20 दिवस स्टोर करू शकतो। लहान मुलांच्या टिफिनसाठी हा खुडा एकच नंबर आहे। तुम्ही हा जेवणासोबत पण घेऊ शकता।